खरं तर राहुल गांधींची न्याययात्रा काल संपली, मात्र आज दुसऱ्या दिवशी अनेक महत्त्वाच्या नेत्यांना आज मुंबईत निमंत्रित करण्यात आलं आणि एक शक्ती प्रदर्शनाची तयारी करण्यात आली। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत यासोबतच विविध राज्यांचे मुख्यमंत्री देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन या ठिकाणी पोहोचलेत, मल्लिकार्जुन खरगे अगदी काही वेळापूर्वी आले, तेलंगणाचे सीएम देखील रेवंत रेड्डी काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झाले आहेत, स्टॅलिन देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सभेला कोणत्याही क्षणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आज प्रामुख्याने राहुल गांधी नेमकं काय बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण या सभेच्या ठिकाणाहून अगदी हाकेच्या अंतरावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्मारक आहे, त्या ठिकाणी रणजित सावरकर देखील राहुल गांधींचं संपूर्ण जे भाषण आहे ते आपल्या घरून नेमकं काय राहुल गांधी बोलतायत याकडे लक्ष ठेवून आहेत ते भाषण ते पाहत आहेत, अशी देखील माहिती आता समोर आलेली आहे। आजचा हा दिवस महाविकास आघाडीसाठी, इंडिया आघाडीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण कालच निवडणूक आयोगाच्या वतीनं तारखा निवडणुकांच्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडत आहेत, तर देशामध्ये 7 टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडत आहेत आणि याच निवडणुकांच्या अनुषंगानं आज एक रणशिंग इंडिया आघाडीच्या वतीनं फुंकण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या महाविकास आघाडीच्या, इंडिया आघाडीच्या जागा वाटप जे आहेत ते अजून महाराष्ट्रातल्या पूर्णपणे जाहीर झालेले नाही आहेत, लवकरच ते जाहीर होतील। मात्र आजच्या या सभेनंतर तत्काळ संपूर्ण जे नेते आहेत महाराष्ट्रातले ते कामाला लागल्याचं पाहायला मिळतील। यासोबतच देश पातळीवर एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये इंडिया आघाडी एकजुटीनं लढत आहे अशा पद्धतीचा संदेश देण्याचा प्रयत्न या निमित्तानं होताना पाहायला मिळतोय। मागच्या काही दिवसांमध्ये पाहिलं तर इंडिया आघाडीच्या सभा पार पडल्या नव्हत्या, किंबहुना इंडिया आघाडीच्या कोणत्याही बैठका देखील होत नव्हत्या, त्यामुळे इंडिया आघाडी मुडखळीस आली की काय अशा पद्धतीची जास्त प्रमाणात चर्चा होती। मात्र या सर्व गोष्टींना भेदत आज इंडिया आघाडी मुंबईमध्ये एक भव्य दिव्य सभा पार पडते आणि त्या सभेसाठी इंडिया आघाडीचे सर्व जे वरिष्ठ नेते आहेत ते या ठिकाणी बोलवलेले आहेत। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ज्यावेळेस पक्षातून गेले त्यानंतर खऱ्या अर्थानं इंडिया आघाडीला खीळ बसणार का अशा पद्धतीची जोरदार चर्चा होती। मात्र इंडिया आघाडीनं आजचं हे शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। आज मंचावर प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर उद्धव ठाकरेंचं भाषण होणं अपेक्षित आहे, राहुल गांधी बोलतील, यासोबतच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख असणारे शरद पवार हे देखील आज भाषण करताना आपल्याला पाहायला मिळतील आणि एक संदेश देण्याचा प्रयत्न, एक कार्यकर्त्यांमध्ये स्फुरण भरण्याचा प्रयत्न या निमित्तानं आज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। दीपक, नक्कीच निलेश, तू राहाच आपल्यासोबत। तेव्हा आपण एकीकडे स्टेजवरची ही सगळी दृश्य पाहतोय, उद्धव ठाकरे त्यासोबतच राहुल गांधी असे जे प्रमुख नेते आहेत ते आता मंचावर पोहोचलेले आहेत, तर तिथे दुसरीकडे शिवाजी पार्काच्या बाहेर नेमकं काय चित्र आहे, कशा पद्धतीनं कार्यकर्ते या सभेसाठी दाखल होत आहेत याचे अपडेट आपण प्रशांत बडेकडून जाणून घेऊयात। प्रशांत, दीपक, खरं तर आता मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात पोहोचलेले आहेत। मात्र आता एक असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं, आपण जर या ठिकाणी बघितलं तर आता राहुल गांधी